झाला का नाश्ता पाणी आमचं चालू आहे. काय माहिती आहे का? तुम्ही काय करताय? नाश्ता करतोय. नाश्ता. गुड मॉर्निंग सगळ्याला, शुभ रविवार. तर भाऊन खाल्लंय आता चहा बटर खाल्लंय. हा नाही काय खाल्लंय भाऊ? चहा बटर खाल्लं. चहा बटर खाल्लंय. इथं रवा भाजाय टाकलाय. इथं रवा भाजतोय मी. तर थोडा कांदा घालून उपीट करतो. तर कांदा भाजायला लागलोय आम्ही उपीट करायला. बटर खाल्ले झालं. ₹50 पहिले 10 रुपयाला काय ते 10 पैशाला 20 पैशाला होती पहिली. ते तसलं यायचं की बटरवाला पहिला एका गाडी सायकलीवर यायचं की ते बाबा न पहिला यायचा. येडी म्हणूनच गेली. ₹4-5 किलो लागते ना महिन्याला. किती का लागा ना काय एवढं मापायचं त्याला? आता खाताय 2-2 टाइम म्हणल्यावर उडं किती लागेल? मी खाते गाडून हे बी खाते माझी बरोबर. नको रे तूप टाकल्याला आपल्याला भाव होतो. हा तूप टाकल्याला मला नको बाबा, भाव होत नाही आपल्याला जरा नको. कशात तूप टाकले? त्याने टाकले ते पण तूप त्याला आणि जसं त्याला काय असतं आपल्याला भाव होतच नाही. तूप पण त्याला काही वेगळं असतं काय? पहिल्यापासून नाही व्हायचं. कांदा पाव करते तुपातच भाजून द्यायचं. बोला आता. बोला किती चालू केलं आता. झालं का नाश्ता पाणी साहेब? आम्ही करून बसलोय. आता काय करते मामा पुन्हा काय आज थोडं खायचंय मला म्हणून टाकलाय कांदा आहे त्याच्यात. तुमच्यामुळे मला खायला येत नाही काहीच नाही. थांब तिथं पडेल आहे ते मोबाईल ठेव खाली जरा.
कांदा टाकलाय, मिरची टाकली, मिरच्या टाकायची का नाही खोडून टाकली की आणि जिरी मोहरी थोडी, त्यात लसूण टाकलं, वावाच मिसळला ह्याच्यात मसाल्याच्या डब्यात. आता नाही काय कालवणाला लागल्यावरती वावा कसला लागेल कालवण सगळीला. हळदीने लागत लाल सुटाय लागत बजवी पिपड्यावी काय माहित काय कलर असेल. हळद नाही ते हळद चांगलं नाही. आता जाणाबाईने घरची हळद दिली की काढलेली. नाही ती नाही टाकली अगं. तेच टाकते लाल दिले तर सुटाय सगळं. मग ती हळद टाकायची की कुठं आहे ती हळद? हे कसं काय ते डब्यात तिला टाकून मग सुटाय. ती बी खायचीच पुढे की त्याच्यातली सडलेली. ती जमीन दिलेली त्या घात त्याच्यात ठेवा हळद. घे बरं ते कुठं आहे ती पुढे. बरं सुद्धा लालच होते ते. शेंगदाणा नाही टाकत तुम्हाला चावायचं नाही तर म्हणून. असं आहे बघा, आता खायचं लय पंचायत, त्यांचं वेगळं माझं वेगळं, त्यांच्यासाठी मला बी त्यांना नाही ते चावत शेंगदाणा. इकडे मी घेतो, जळायला लागले इथं वर. तेच हळद ठेवतात वाटी. घरची घरी हळकुंड काढलेली तिनं दिलेली हळदी. तिनं घरी काढते तसले गिरणीवरून काढून आणते. आता काय मिरची टाकली, चटणी ही काय मिरची टाकली, जिरी मोहरी टाकली आणि हे टाकले हळद. आता ह्यात काय शेंगदाणा कढीपत्ता नाही टाकायला. शेंगदाणा हायचं पण शेंगदाणा ह्यांना खायला येत नाही म्हणून नाही टाकत. हळद ही टाकी जगायची दुसरी हळद टाकून म्हणजे होत नाही ते लाल. काढले की ते मसाला डब्यात. आता थोडं मीठ टाकायचं ह्याच्यात. तिथं कागद आहे का थोडा? ह्याच्यात बी नाही टाकायची, ह्यात मोहरी मिसळली. ती मसाला डब्यातली काढली. तिला काय करायचं आता ते कसले आणि कसले नाही मग काय करायचं, द्यायची टाकून तिला. हे बघा इकडं रवा भाजून घेतलेला आहे. तर पाणी उकळलं की टाकायचं ह्याच्यात. काही गोष्टी काय होते ह्यांना, मला हे वेगळं खायचं येतं ह्यांना वेगळं, त्याच्यामुळं मला बी मारावं लागतं त्यांच्यासाठी. असं होतं. उद्या काय पोळ आहे का? सण करायचे का? नको काय बघायला उद्याची उद्या शेवटचा सोमवार आहे श्रावण महिन्यातला 5वा सोमवार. पाऊस बारीक केसावर यायला लागला पण उघडला.
आमच्याकडे मित्रांनो पाऊसच नाही अजून पाणी वाढायचं. तुमच्याकडे आहे का बघा, सांगा आम्हाला असेल तर. ये बघ माणसं वाट बघतात पाऊसच पडा नाही. ते पाणी उकळले, तर उकळत्या पाण्यात ही रवा द्यायचा, टाकायचा. नाही पडलं, भाजले मग बसून घेतले. आज पातळ नाही केला, आज भाऊ जरा माझ्या पद्धतीने केलाय. हो जरा घट्ट केलाय. ते पातळ मला नाही खायला येत. मी लय दिवसात खायला लागले. तुम्हाला जाता खायला येते का टोटर बसते तर काय नाही. खात्याला तर काय खायला नाही काय करायचं. काय करावं कोबू करा कोबू. काय करायचं बघ. निमा करायचं आणि करायचं नाही. हाय खूप बचत करायचं असं तर बचत करा. नको आता बाजार भज्या तर राहू द्या करायचं. असं काल केलं तर आणि रोज पूजा करा वाढायचं. अरे दुकानाने हळदी असली तर त्या लागलेलं तर ते सगळं टाकली तर पाहिजे दरी आडे टाकली बघून म्हातारी. काय भाकरी करते 2 बाजार का चपाती करू करते भाकर. काय ते खोबरं बरी लागेल आपली. हे बघा मित्रांनो, आमचा इथं उपमा तयार झालाय. हे बघा उपमा तयार झाला आमचा इथं. तर या म्हणा भाऊ नष्ट करायला. याचा नाश्ता करा या. आहे निके काय म्हणते ते त्याला कोणा आम्हाला तर तास कुठं आहे का. तुला न्यायला पुरता मसाल्याला काय मला एकच बघत चमच्या गोड लागलं तर मग नको बाबा. तुपाची वाहीच नाही खायची काय करू. बस बस झाले नको दाखले जवळ काढते आपलं काढून करायला पुढे वरती करायला काढून कोबू कसं ते वरचं साहित्य काढावं लागेल सगळं त्याचं. कशाचं कोबूच खरं काय ते तर या मित्रांनो नाश्ता करायला. मग आमचा झालाय उपमा तयार इकडं. हे बघा झालाय उपमा तयार इकडं. आईने थोडा घेतला. आई म्हणली मला थोडाच दे. या म्हणा भाऊ नाश्ता करायला. या नाश्ता करायचा आहे बा. या माझं झालं चालू. तर या मित्रांनो आम्ही नाश्ता करतो आता. आज मी पण लय दिवसातनं उपमा खायला लागले. तर या चला मग खाऊ आणि प्यायचं पाण्यानं जायचंय. चला मित्रांनो, तर मी चाललोय पाणी आणायला प्यायचं. हे बघा हंडा घेतलाय मी. 5 रुपये टाकून जारचं पाणी आणायचंय. बघा इकडं गुडी भांडी घासती या.
इथल्या बोरचं पाणी आम्हाला असते वापरायचं. इकडे किराणा दुकान आहे, इकडे आमची गिरण असते, इकडे गिरणीत ना इकडे किराणा दुकान आहे. कुठं आली भाजी तेवढ्याला, आणि तिकडं आम्हाला असं सरळच प्यायचं पाणी आणायला जावं लागतं. हे बघ, हे 5 रुपये असं टाकावं लागतं. ते पाणी येतं इथं, बदा 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 पाणी येतं प्यायचं. हे बघा, हंड्यात जास्त होतं पाणी म्हणून ही घागरी काढावं लागते. काय नाही बरं आहे. इथं ठेवली म्हणजे डोक्यावर घेऊन जायला इथे. इकडं आमचं मारुतीचं मंदिर आहे हो का, हनुमान मंदिर. इकडं हनुमान मंदिर आहे, इकडं चहाचं एक हॉटेल आहे, इकडं माणसं बसले. इकडं चौक आहे, चौक मध्ये तिकडे शाळा आहे. तिकडं पलीकडं नरसिंहाचं मंदिर आहे. इथं मस्जिद आहे. तिकडे एक किराणा दुकान आहे, इथे एक किराणा दुकान आहे. इथे दूध डेअरी आहे, म्हणजे दुधाचं ढोका इथं. तर अशा प्रकारे मित्र पाणी न्यायला आलेलं तुम्हाला दावते. आमचा परिसर गावचा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. इथं हांडा भरायला चालू आहे तिथं. अवश्य भेट द्या स्वरा कलेक्शन. बघा, हे स्वरा कलेक्शनचं मालक आहे इथं दुकानाचं. इथं आहे कपडे फिपडे एकदम मस्त मिळते त्याशी. तर पिंपळखुंट्यात तुम्हाला बघा इथं नंबर त्यांचा हाय, दुकानाचं नाव आहे. कधी पण या पिंपळखुट्याला आल्यावर पाहुण्या रावळ्याच्या अवश्य या म्हणावं, आहे का नाही. स्वस्त आणि मस्त एकदम पद्धतशीर देते ती. तर कपड्याचं दुकान, तिकडे किराणा दुकान आहे तुम्हाला दाखवलं. इथे एक किराणा दुकान आहे, इथं दूध डेअरी आहे, इथं मस्जिद आहे, मसोद आहे. मित्रांनो हांडा घेऊन आले, घागर तिथं गाडीवर ठेवली. प्यायचं पाणी आणले, असं आणावं लागतं प्यायचं पाणी. हे बघा, इथं भाऊचं ही पॅन्ट धुवून टाकली, इथं आईची साडी धुली, भाऊ बसला तिकडे आतमध्ये. तर चला मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. नाश्ता झाला, कपडे धुवून झाले. हे बघा, इथं घागर ठेवली, इथं घागर घेऊन जायची आता. तर चला मित्रांनो, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद. नक्की आम्हाला उपम्याचा व्हिडिओ आणि गावचं थोडं दाखवलेला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद, बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्याला गुड मॉर्निंग परत एकदा. धन्यवाद.